नमस्कार मित्रांनो, तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि दिवस आहे आज 7वा. निघालो आहे आम्ही 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर हे केलं आहे आणि चालले आहेत अजून पुढे 3 किलोमीटरवर नाश्त्याचा हॉल आहे. कसा चालत सर्वजण. ఇంకా బొగ్గనండి దాన్ని తెలిసి चार जणी गेले खरे. चालू नाश्ता विस्ता करून निघालोय नाश्ताच्या हॉलवरून. आणि आज भरपूर पालखी दिसतील. 100च्या वरती पालखी असतात रामनवमीच्या अगोदर. काही रामनवमी दिवशी असतात. हॉटेल पण भाड्याने गेले होते. हॉटेल भाड्याने? अरे म्हणजे ते असते ना आपलं रूम भाड्याने देईल रे. हा हॉटेल आहे तिकडे हॉटेल दिलंय. अरे हॉटेलच भाड्याने देणार. नमस्कार. नाही हा अंबानीचा मुलगा वेद अंबानीचा मुलगा. मित्रांनो अजून 2.5 किलोमीटर पर्यंत जायचं आहे. आणि वेजची हळूहळू स्लायडिंग कोपऱ्यात घुसत चाललेली आहे. आम्ही मागे होते तरी चाललाय हळूहळू. आयुष्याने आम्ही दोघंच चाललोय. आयुष्य चाललंय, मी पण चाललोय. आम्ही पण नॉर्मल स्पीडने चाललोय. असं काही फास्ट नाही की आपण पालखी पळतो रफारफ. नॉर्मल स्पीडने बघा अजून तेवढं मागे पडेल. हळूहळू स्लायडिंगला. तिकडे आम्ही बसतात कुठे असं नाही की बसत नाही असं, पण हा एकदमच लगेच स्लायडिंगला पडतो. त्याच्या पायाचे थोडे मॉलिश पण केलेली तरी तो स्लायडिंगला पडला. मित्रांनो आता 800 मीटर फक्त जायचं आहे. आणि काही जण बोलतो की शिर्डीसाठी हायवे आहे, पण इकडे शिर्डीसाठी वेगळा रस्ता आहे पालखी जाण्यासाठी. कारण की भरपूर लोक जातात ना. 2-3 रूट आहेत. म्हणजे एक पालखीसाठी मार्ग आहे आणि तिकडून येण्या जाण्यासाठी. आता फक्त थोड्या हॉलवर पोहोचतील दुपारच्या.
Krishna Damodaram Vasudeva